नमस्कार मंडळी, अर्चना लाईफस्टाईल या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सणासुदीच्या दिवसात किंवा नैवेद्यासाठी काहीतरी आरोग्यदायी आणि झटपट बनवायचे असेल तर आज आपण बनवणार आहोत अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारे विना साखरेचे पौष्टिक ड्रायफ्रुट्सचे मोदक। लहानांपासून मोठ्यापर्यंत हे मोदक खूप आवडतात आणि बनवायलाही अगदी सोपे आहेत। चला तर मग आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करायच्या आधी एक सांगते की तुम्हाला जर घाई गडबड असेल किंवा गौरी गणपती दोन्ही एकत्र असतील तर असे ड्रायफ्रुट्सच्या लाडूचं सारण करून ठेवायचं आणि दररोज ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून बाप्पांचा नैवेद्य तयार करायचा, म्हणजे आपल्याला वेळ पण लागणार नाही। आज बाप्पांसाठी मोदक बनवले नाही असं पण पस्तावा पण होणार नाही। काहीतरी थोडासा शिरा करून दाखवते असं अजिबातच होणार नाही। तुम्ही दररोजच्या दररोज 21 मोदक करून दाखवू शकताल जर असं सारण घरात करून ठेवलं तर। अगदी 10 दिवस हे सारण इझिली टिकतं। चला मग आता आपण रेसिपीसाठी काय काय लागतं साहित्य ते बघूया। मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी अक्रोड आणि 1 वाटी काळे मनुके घेतलेले आहेत आणि छोट्या वाटीने थोड्याशा 2 भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, हिरव्या आणि पांढऱ्या, आणि इथे खजूर घेतले आहे 1 वाटी। आता आपण इथे सर्व ड्रायफ्रुट्स एकामागून एक आपण भाजून घेणार आहोत। इथे मी सुरुवातीला पांढऱ्या बिया भोपळ्याच्या टाकून घेतल्या, त्यानंतर हिरव्या बिया टाकून घेतल्या, म्हणजे त्याला मगज बी पण म्हणतात। आता हे सगळं व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचं मंद आचेवर। मी इथे तूप न टाकताच ह्या बिया भाजून घेत आहे। अशा व्यवस्थित बिया भाजून घ्यायच्या। बघा, तुम्ही जेवढ्या बिया छान अशा खरपूस भाजचाल तेवढे मोदक सुंदर आणि टेस्टी होते, त्यामुळे छानपैकी बिया व्यवस्थित भाजून घ्यायच्या। मोदक करण्यासाठी आपण असे हे सारण बनवून ठेवायचं। फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं तर त्याला काहीच होत नाही। एका डब्यात साईडला काढून ठेवायचं। आता बिया पण भाजून झाल्यात। कढईमध्ये तूप टाकून घेते। तूप थोडंसंच टाकून घ्यायचं, जास्त तूप टाकायचं नाही। तूप छानपैकी गरम होऊ द्यायचं। तूप गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण बदाम, काजू, अक्रोड टाकून घेणार आहोत आणि ते छानपैकी खरपूस असं भाजून घेणार आहोत। आता इथे मी सुरुवातीला बदाम टाकून घेतले, त्यानंतर मी काजू टाकून घेते। काजू, बदाम, अक्रोड हे सगळे एकत्र भाजून घ्यायचं। छान असं खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचे। छानपैकी जेवढं तुम्ही भाजचाल तेवढे मोदक टेस्टी आणि सुंदर लागतात। आता हे व्यवस्थित भाजून घेते। सणासुदीमध्ये नैवेद्याच्या निमित्ताने खूपच पोटामध्ये साखर जाते, त्यामुळे अशा प्रकारचे जर तुम्ही मोदक करून ठेवलात तर तुमच्या साखर जास्त जात नाही आणि त्यामुळे आपलं शरीर पण चांगलं राहतं। बघा, आपल्याला सणसूद पण करायचा आहे, त्यासोबतच आपली तब्येत पण जपायची आहे, त्यामुळे अशा प्रकारचे तुम्ही मोदक करून बाप्पांना पण दाखवू शकता आणि आपल्या शरीराची पण काळजी घेऊ शकता। आता इथे लास्टला सर्वात मनुके भाजून घ्यायचे। मोदक मध्ये मी काळे मनुके वापरलेले आहे आणि खजूर पण वापरलेले आहे। कोणाला शुगर असेल तरी सुद्धा तुम्ही हा प्रसाद देऊ शकता आणि समोरचा माणूस आनंदाने असा प्रसाद खाऊ शकतो। त्यामुळे सणामध्ये आरोग्याची पण काळजी घेणं खूपच गरजेचं आहे। भरपूर अशी साखर खाण्यात आली तर पुन्हा आपल्याला त्रास होऊ शकतो। तर या सणामध्ये तुम्ही अशा प्रकारचे मोदक बनवून बघा, तुम्हाला पण किती समाधान वाटेल। आता इथे माझे मनुके भाजून झालेले आहेत। आता मी यामध्ये थोडीशी खजूर टाकून घेते आणि ते पण भाजून घेते। खजूर इथे मी फक्त 100 ग्रॅम घेतलेली आहे, कारण की मी जेवढं सारण भाजून घेतलेले आहे ते सगळं वाटणार नाही। फक्त मला 2 वाट्याच सारण करायचं आहे, त्यामुळे मी इथे 1 वाटी खजूर घेतलेली आहे। सर्व जर सारण बनवायचं असेल तुम्हाला तर इथे 200 ग्रॅम खजूर घेऊ शकता, म्हणजे छानपैकी मोदकाचं भरपूर असं सारण बनवू शकता तुम्ही।
तर इथे मी 2 वाटीच घेणार आहे, त्यामुळे 1 वाटी खजूर घ्यायचं. सर्व सारण मिळून इथे पाऊण किलोच्या जवळजवळ सारण झालेलं आहे. तर मी हे सारण साईडला ठेवून देणार आहे. यामधलं सारण फक्त 2 वाटी वापरणार आहे, त्यामुळे 1 वाटी खजूर आपल्याला बरोबर होते. मोदकासाठी आपले सर्व ड्राय फ्रुट्स मस्तपैकी भाजून झालेले आहे, मिक्स करून झालेत. आता इथे मी 2 वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्राय फ्रुट्स टाकून घेते. हे थोडंसं मोठं असं वाटून घ्यायचं मिक्सरला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मिक्सरला वाटून घ्या. थोडंसं मोठं वाटल्याच्या नंतर इथे मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे वाटून घ्यायचं. आता हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेते. हे मिश्रण आपलं थोडंसं कोरडं आहे. आता यामध्ये आपण खजूर घालणार आहोत. आता हे मी थाळ्यामध्ये काढून घेते. आता इथे थोडेसे बदाम मोठे दिसत आहेत, ते सगळे वेचून घेते, कारण की एवढे पण मोठे बदाम आपल्याला मोदक मध्ये ठेवायचे नाहीत. आता हे सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे थाळ्यामध्ये. आता त्यामध्ये मी खजूर घालून घेते. खजूर घालून आपलं जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे हे व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे सगळे ड्रायफ्रुट्स आणि आपलं खजूर हे एकत्र एकजीव करून घ्यायचं छानपैकी. आता हे खजूर जे आहे ना थोडंसं गरम आहे, त्यामुळे हाताला चटका पण लागू शकतो. खजूर हाताने असं थोडंसं मोकळं करून घ्यायचं आणि थोडं ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे, म्हणजे थोडंसं हाताला गरम लागणार नाही. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं हळूहळू, म्हणजे जोपर्यंत खजूर गरम आहे तोपर्यंत मिक्स झालं की म्हणजे एक जीव छानपैकी होतील आणि मग आपल्याला मोदक वळायला छान येतील. तर अशा प्रकारे मस्तपैकी मी मिक्स करून घेतले होते ड्रायफ्रुट्स. अगदी 10 दिवस आपलं हे मिश्रण टिकणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. दररोजच्या दररोज हे थोडंसं मिश्रण काढायचं आणि मस्तपैकी 21 मोदक करायचं आणि मोदकासाठी परत ते मिश्रण साईडला करून द्यायचं. तर अशा प्रकारे मिश्रण करून तुम्ही एका डब्यात भरून पण ठेवू शकता. अगदी तुम्हाला फ्रीजची सुद्धा गरज नाही. एकदम छानपैकी 10 ते 15 दिवस हे मिश्रण टिकतं. आता आपण मोदक करूया. इथे मी मोदकाचा साचा वापरत आहे, त्याला थोडंसं तूप लावलं आणि छानपैकी मोदकाचं यामध्ये आपण सारण भरून घेऊया. अशा प्रकारे पण छानपैकी मोदक होतात आणि दुसऱ्या प्रमाणे पण दाखवणार आहे. इथे आता आपलं सुरुवातीचा मोदक तुम्हाला करून दाखवते. मस्तपैकी असं दाबून त्यामध्ये मिश्रण घालायचं, म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत ते मिश्रण जाईल आणि छानपैकी मोदक आपला टोकदार असा होईल. इथे तुम्हाला दाखवले आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे मोदक भरून घ्यायचा. आता इथे मोदक तयार झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. एवढं काळजी घ्यायची की त्याचं सारण हे शेवटच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे. आता इथे असं काढताना मोदक तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं ढिल्लं करून घ्यायचं आणि हळूच मोदक काढायचा. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. आता मी दुसऱ्या पद्धतीने पण मोदक करून दाखवते. आता इकडे परत तूप लावून घ्यायचं ह्याला साच्याला मोदकाच्या आणि दोन्ही साईडनं थोडं मोदकाचं सारण घालायचं. म्हणजे कसं मोदक पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत असं दाबायला आपल्याला त्रास होतो, त्यामुळे अर्ध सारण असं भरायचं, इकडं अर्ध आणि इकडं अर्ध. त्यामुळे पण मोदक छान असा टोकदार तयार होतो. आणि असं दाबून घ्यायचं आणि साईडचे सगळं सारण काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर खूपच लवकर मोदक होतो आणि छानपैकी मधलं जे सारण वेगवेगळं भरलेलं असतं ते पण एकदम चिटकून जातं. तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर हा पण मोदक तयार झालेला आहे. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचे
आणि मस्तपैकी आपल्या गणपती बाप्पांना हा नैवेद्य दाखवून घ्यायचा. दररोजच्या दररोजचं मस्तपैकी ताजे मोदक आपण करून दाखवू शकतो. चला मग पटकन आता मोदकाचं सारण बनवून ठेवा आणि मस्तपैकी दररोजच्या दररोज 10 दिवस मस्त गणपतीला 21 मोदक अशा प्रकारे करून दाखवा. म्हणजे तुम्हाला पण जास्त त्रास होणार नाही. सणासुदीचा जास्त गडबड असते, गौराई असते, त्यामुळे सगळंच आवरायचं म्हणलं की त्रास होतो. तर अशा प्रकारे थोडंसं आपण शॉर्टकट पण करू शकतो कामाचा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. हे झटपट होणारे मोदक, आपले पौष्टिक ड्रायफ्रुट्स मोदक तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.